शेतकऱ्यांच्यासाठी काळी माती ज्यांची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्यांचे हिरवे रान. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. शेती, शेतकरी, कष्टकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या बळीराजाच्या कल्याणासाठी आपलं महाराष्ट्र शासन, आपलं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. 2025-26 मध्ये मी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 9,710 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. केंद्राचा निधी येतो तो वेगळा. उद्याच्याला माझ्या बळीराजाच्या करता, माझ्या लाखाच्या पोशिंदा करता, जसं या 2 दिवसामध्ये पाऊस खूप झाला, प्रतिभाताई काळजीत होत्या, अनिल भाईदास काळजीत होते, बाकीचे माझे सहकारी काळजीत होते की पाऊस पडला तर माझ्या बांधवांचं कसं व्हायचं, माझ्या कष्टकऱ्यांचं, माझ्या शेतकऱ्यांचं कसं व्हायचं, कार्यक्रम कसा व्हायचा. जरी 2-3 दिवसामध्ये मला सकाळी रिपोर्ट आलाय 10 इंच पाऊस पडला. त्या 10 इंच पाऊस पडल्यामुळं काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी पिकं हे वाहून गेलेली आहे. त्याबद्दलचे पंचनामे सकाळीच मी कलेक्टरला आदेश दिलेले की ताबडतोब माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं कुठं ढगफुटी झाली, जिथं कुठं जास्तीचा पाऊस पडलाय, जिथं कुठं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, जिथं कुठं घरामध्ये, दुकानामध्ये, टपरीमध्ये पाणी गेलेलं असेल तर त्या माझ्या गरीबाला पुन्हा एकदा उभं करण्याच्या करता त्याला मदत झाली पाहिजे. अशा प्रकारचे आदेश सकाळच्याच मीटिंग मध्ये मी, अनिल भाईदास पाटील, आमच्या माणिकराव कोकाटे आम्ही सगळ्यांनी दिलेले. त्याबद्दल आपण काळजी करू नका. शेतकरी ही तुमची माझी जात आहे. महाराष्ट्रवादी रे.